मंडळी, मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय माझ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला काही बोलूया. तसं तुम्हाला माहितीच आहे आपला कार्यक्रम जबरदस्त आहे. तुम्ही कसे आहे? जबरदस्त ना? जबरदस्त. तर मित्रांनो, चला काय बोलूया म्हणजे तुम्ही आतापर्यंत मला बघितलेलं आहे कधी मी पब्लिकमध्ये असतो, कधी सेलिब्रिटी सोबत असतो, कधी चांगलं काम करणाऱ्यांसोबत असतो, आणि आज पुन्हा मी एकदा एक सेलिब्रिटीज म्हणून जणू आपल्या नागपूरचे असे जबरदस्त अशी व्यक्तिमत्व आपण म्हणता येतात की ज्यांनी घरातून बाहेर टाकला आणि एक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. हो, आणि मला माझे खूप फेवरेट पण आहे. आणि महिलांसाठी, मुलींसाठी ते एक काय म्हणतात त्याला, इन्स्पिरेशन आपण त्यांना म्हणू शकतो. आणि एवढी जे तारीफ मी करून राहिलो त्यांची, ते पण माझ्यासोबतच आहे, म्हणजे भेटच करून देतो ना मी. जास्त काहीच नाही. आपल्या नागपूरच्या मिसेस म्हणजेच मिसेस नागपूर, त्या म्हणजे प्रवीणा दाडे मॅडम माझ्यासोबत आहे. तर मी आज त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहे. चला काही बोलूयामध्ये त्याच आपल्यासोबत काहीतरी बोलणार आहे. तर सगळ्यात अगोदर प्रवीणा मॅम, तुमचं स्वागत आहे माझ्या कार्यक्रमात चला काही बोलूया. थँक्यू परेश. काय म्हणता तुम्ही? बस मजेत. तुम्ही सांगा सर. कारण लॉकडाऊन मध्ये तर सगळेच आमचे प्रोग्राम बंदच असल्यामुळे आज तुझा जो शो मला दिसतोय चला काही बोलूया, या शो मध्ये मला बोलवल्याबद्दल नक्की तुझा आभार मानते आहे. अरे, बोलवायचंच होतं, कारण कसे आहे आपल्या नागपूरचे जे सेलिब्रिटी असतात त्यांना आपला माणूस आपल्या माणसाच्या कार्यक्रमात नाही बोलवलं तर कोण काय बाहेरचं थोडी येऊन बोलणार आहे. बरोबर. सगळ्यात अगोदर तर मी पुन्हा म्हणजे माझा नेहमीचा प्रश्न असतो, कसे आहात तुम्ही? एकदम छान. जबरदस्त. 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 या जबरदस्त ना? हो, जबरदस्त. जबरदस्त. चला, जबरदस्त. दोन व्यक्ती अशा जबरदस्त मिळालेल्या आज, आणि आपला कार्यक्रम हा सुपर डुपर हिट होणार आहे कारण जबरदस्त आहे. बरोबर. तर ह्या जबरदस्त कार्यक्रमात आमच्यासोबत आहे. मी त्यांना पण विचारून घेतो, मॅडम तुम्ही खूप, मला तर माहीतच आहे पण आमच्या जनतेला, आमचे दर्शक जे आहेत त्यांना माहिती नाही तेवढं, तर त्यांच्याकरता प्रश्न विचारतो की कोणते कोणते टायटल तुम्ही प्राप्त केलेले आहेत? मी सर्वात पहिले तर मिसेस नागपूरचं जे टायटल विन केलेलं आहे, सोबतच मी सुपर मॉडेल आयकॉनचं सुद्धा टायटल मी विन केलेलं आहे. म्हणजे एकाच वर्षी मी दोन्ही जे टायटल्स आहे, मिसेस नागपूर आणि मी सुपर मॉडेलचे, हे जिंकलेले आहे. अरे वा वा. 2019 तर माझ्यासाठी सुपर डुपरच झालाय. आता हा प्रश्न विचारायचा म्हणजे 2020 कसा राहिला? सॉरी, 2019 होता. सॉरी 2019 एकदम छान गेला माझा. आणि आता 20 हा लॉकडाऊन मध्येच गेला. हा तुमचाच नाही, सगळ्यांचाच लॉकडाऊन मध्ये गेलेला आहे. तर असं आहे, एकाच वर्षात तुम्ही 2 टायटल घेतलेले आहेत. त्यांचा ड्युरेशन किती होता? किती दिवसाच्या आत म्हणजे हा टायटल आणि नंतर तो टायटल? 6 महिन्याचा. 6 महिन्याचा. बरोबर. म्हणजे 6 महिन्यात तुम्ही 2 टायटल आपल्या नावाने केलं. तर विचार करा, समजून घ्या. यांना आणखी थोडं वेळ भेटलं असतं तर मला वाटतंय मिसेस इंडिया तर नक्कीच होतं, ते झालं असतं का? नाही सर, एकदम तिसरा तर नाही करू शकत होते. काहून असं? 2 टायटल आपण घेतलेले अगोदरच. सर, जो प्रोग्राम एक झालेला जानेवारी आणि नंतर झालेला ऑगस्ट महिन्यात, नंतर वेळच नाही ना सर, एकदम डिसेंबर वगैरे, असं मला 6 महिन्यानंतरचा जो वेळ मिळाला नाही ना सर. मध्ये आपले वाढदिवस, त्यांचं वाढदिवस, दुसऱ्यांचं वाढदिवस, अॅनिव्हर्सरी, मिसेस म्हटलं की मॅरेज अॅनिव्हर्सरी, मग सगळंच असतात ते. आणि त्याच्यातून गुंतून म्हणजे बाहेर निघून ते एवढं कार्य करून राहिले, म्हणजे ते टाळ्या तुमच्यासाठी, वाजवा रे तुम्ही पण. तर हे तर आहेच, पण माझा एक महत्त्वाचा प्रश्न की मिसेस तुम्ही झाल्या त्याच्यानंतरच तुम्ही मॉडेल करिअर केलं की त्याच्या अगोदर पण काही इंटरेस्ट होता? नाही, माझा अगोदर काहीच नव्हता. माझं लग्न झालं तेव्हा मी 12वी झाले होते. त्यानंतर माझं कॉलेज लाईफ राहिलं आणि स्वतःला मी घरात आणि कॉलेजमध्येच गुंतवून ठेवलेलं होतं. कदाचित मला असं वाटते लग्नानंतर 18 वर्षानंतर मी विचार केला की चला या जो शो होता मिसेस नागपूरचा, त्या शोमध्ये आपण भाग घ्यावा. तर कदाचित माझ्यापेक्षा चांगले जे डॉक्टर्स, इंजिनियर्स, CA वगैरे सगळेच या टॉपचे सगळे होते, पण मी एक हाऊसवाईफ होती. आणि हाऊसवाईफचा प्रवास म्हटला तर घर सांभाळून पुढे जायचं असा असतो. तर तरी एकदा ट्राय करून बघितलं की चला एकदा या शोमध्ये सुद्धा आपण आपलं नशीब आजवायला हवं म्हणून. वा वा, खूप सुंदर असं म्हणजे तुम्ही विचार तरी केला. पण प्रश्न असा की वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही केला की लग्नानंतर 18व्या वर्षी तुम्ही हा ट्राय केलाय?
वयाच्या 40व्या वर्षी मी हे try ओ केलेलं माय आहे. गॉड, वयाच्या 40व्या वर्षी तुमचं वय किती आहे? आता ते मी सांगू शकणार नाही. मी तसंही सांगितलं तुम्हाला की वयाच्या 40व्या वर्षी आणि 2019 मी तुम्हाला टायटल मिळालं भेटलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भेटलंय. तुम्ही अंदाज लावून टाका, मला लागलेला आहे. तरी याचा विचारता जमत नाही बरं, तुम्ही समजून घ्या. तर ते तर बरोबर आहे मॅम, पण लग्नाच्या 18व्या वर्षी तुम्ही, त्याच्या अगोदरचं काय कसं होतं तुमचं लाईफस्टाईल? अगोदर तर मी कॉलेज लाईफच जगले लग्नानंतर, आणि त्यानंतर काही वर्ष मी हाऊसवाईफ म्हणून राहिले. हाऊसवाईफ म्हणजे आताही आहे. आणि त्यावेळेस कसं की घर आणि बाहेरचं सांभाळणं म्हणजे जेही आहे की मला एक शौक होता की छान कपडे घालून फिरावं, एक सुंदर मॉडेल बनून भटकंती करावी म्हणून. आणि त्या ह्याच्यातच मला असं वाटलं की चला मला एक मंच मिळतो आहे जो शो करायसाठी, तर त्या शोचा एक भाग म्हणून मी चला स्टेजपर्यंत तरी जाईल म्हणून. तर फक्त तेवढाच एक माझा बेत होता की शोचं फक्त या 4 पावलं तर चढावं, नुसतं पुढचं पुढे पाहू. तर त्यामुळं विचार केला मिसेस नागपूरचं बघूनच घ्यावं. जमलं तर टेक, नाही तर रामटेक, असंच होतं ते. खरंच. नाही, खूप सुंदर, चांगलं, एक नंबर. आणि तुम्ही लग्नानंतरही शिक्षणावर तुम्ही फोकस केलं आणि त्याच्यात तुमचा एक इंटरेस्ट होता. आणि इंटरेस्ट म्हणजे असा की सुंदर मॉडेल, म्हणजे मॉडेल म्हणूनच नाही, एक सुंदर अशी स्त्री बनून बाहेर पडून लोकांनी म्हणजे आपल्याकडे पाहावं, एक सेलिब्रिटी नजरेने. ते साकार झालं तुमचं स्वप्न. नक्की. आता कसं वाटतं? आता घर म्हणजे एक हाऊसवाईफ, एक मॉडेल आणि एक मिसेस नागपूर याचा मान इतका मिळालेला आहे मला, तर तो तोरा आलाय माझ्यामध्ये थोडासा. ते आपण म्हणू शकतो, म्हणजे असं होतंय ना, आपण थोडं बहुत काही अचिव्हमेंट केली की आपण मनात येते आणि आपल्याला असं वाटते की नाही मी आहे. मला नाही वाटत, मी तुमच्यातच आहे, पण यांना वाटते. असं आहे का? नाही, असं काही नाही. असं काही नाही सर. आता हे सगळे आहेतच, आता समोरचं तुमचं काय राहणार आहे? समोर तर मी खरं सांगायचं तर मिसेस नागपूर आणि मी सुपर मॉडेल झाल्यानंतर मी माझ्या समाजासाठी म्हणून प्रोग्राम करायचा ठरवला होता, आणि तो यशस्वी झाला. की सगळ्यात आधी आपल्या समाजासाठी काहीतरी करायचं, कारण मॉडेल म्हटलं, छोटे कपडे घातले की लोकांना त्याचं असं वाटतंय की काय शो म्हणजे नुसते छोटे कपडे घालून फिरणं. फॅशन शो म्हटलं की डायरेक्ट त्यांना तेच दिसतं, छोटे बाकी कपडे. काहीच दिसत नाही. पण त्यासोबतच मला लोकांची सुद्धा मेंटॅलिटी बदलवायची होती. इवन जेव्हा आपण समाजात जातो आणि जेव्हा छोटे कपडे, अरे ही तर मॉडेलच आहे, ती घालणारच असं वाटतं. पण नुसतं छोटे कपडेच घातल्याने मॉडेल होत नाही. जेव्हा आपण शो करतो तेव्हा त्या शोमध्ये साडी किंवा ड्रेस यावर सुद्धा आपण ट्रेडिशनल सुद्धा शो करू शकतो. तर मला खरं तर सगळ्या समाजाच्या लोकांची मेंटॅलिटी बदलवायची होती. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाच होता. याच्यामधले मेंटॅलिटी तुम्ही चांगलं विचार केलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरच्यांची मेंटॅलिटी तुम्ही बदलू शकले का? हो, नक्की. कारण माझ्या सासूबाईंनी, माझ्या नंदेनी, इवन माझ्या मुलींनी सुद्धा मला खूप छान प्रोत्साहन दिलं या सगळ्या गोष्टीसाठी. मुलगी तर 17 वर्षाची आहे, पण ती स्वतः पण त्याच शॉर्ट कपडे, इवन ती मम्मीलाही नेताना शॉर्ट कपडेमध्येच बघत असते. बी फ्रँक, मजा येत होतं. तिला वाटतच नव्हतं माझी आई सोबत आहे, तिला असं माझी मैत्रीण आहे. असं झालंय का कधी की तुमच्या मुलीसोबत तुम्ही बाहेर पडाले, म्हणजे कुठं फिरायला निघाले की तेवढ्यात त्यांचे फ्रेंड सर्कल मिळाले, तर ते काय इंट्रोडक्शन करून देतात? कशी इंट्रोडक्शन करून देते तुमची मुलगी? ही माझी मम्मा. Direct? ही माझी मम्मा म्हणते आहे, पण कोणीच विचार सुद्धा करत नाही की ही हिची मम्मा असेल म्हणून. मला तर असं वाटलं की तुझी मम्मी म्हणजे तुझी एक खास फ्रेंड आहे. त्यांचे रिॲक्शन असे असतात, त्यांचे चेहऱ्याचे हावभाव कसे असतात जेव्हा ते म्हणते की, म्हणजे ऑलरेडी एक 17 वर्षाची मुलगी इतक्या खूप सुंदर, म्हणजे काय खूप सुंदर अशा स्त्रीला आपली आई म्हणते, आणि समोरचे जे मित्रमंडळी आहेत म्हणजे त्यांचे काय रिॲक्शन, चेहऱ्यांचे हावभाव? दिव्यानी, ये तेरी मम्मा है. मग तुम्ही काय उत्तर देता? हाँ, मैं दिव्यानी की मम्मा हूँ. मला वाटलं असं संतूर ते असतं ना, एक संतूरचं काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट, एक साबणाची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, ते मुली असतात मम्मा. मग ऍक्च्युली काय झालं होतं, जेव्हा माझा शो सुरू होता मिसेस नागपूरचा,
मी सर्वांना सांगितलं की मी 40 वर्षाची आणि मला 17 वर्षाची मुलगी आहे, तर कुणालाही विश्वास बसला नाही. कोणाला का मला आताही विश्वास होत नाही. पण खरं मी टेन्शन मध्ये आहे. खरं सांगायचं ना सर, मला खरंच 17 वर्षाची मुलगी आहे आणि मी हॅपी आहे की, आणि मला सांगताना सुद्धा असं वाटतं की ही जी मुलगी आहे ना माझी फ्रेंड आहे. मुलगीपेक्षा ती माझी फ्रेंड आहे. आणि जेवढं मला मैत्रिणी नाही आहे, मैत्रिणी कमीच कमी म्हटलं तरी माझ्यासाठी सर्वात जास्त खास मैत्रीण म्हणजे माझी मुलगी. बेस्ट फ्रेंड फॉर युअर म्हणजे मुलगीच. खूप सुंदर. तुमचा सपोर्ट पण ती खूप चांगलं करतात, तुमच्या परिवाराला पण. आता गोष्ट झाली, तुम्ही तुमच्या परिवारात तर तुम्ही मानसिकता बदलून टाकली आहे आणि त्यांचं ऑलरेडी तुमचं फ्री फ्रँकच असं परिवारात मानसिकता होती. समोर आज जवळपासचे जे आपले काय म्हणतात त्याला तुमचे शेजारी, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत, त्यांचं काय रिॲक्शन? शेजारी सुद्धा गर्वाने सांगतात ही जी चालली आहे ना ही मिसेस नागपूर आहे. म्हणजे त्यांच्या घरी पाहुणे जरी आले ना तरी सांगतात ही माझी मैत्रीण आहे, ही बघा ही मिसेस नागपूर आहे. म्हणजे ती सगळ्यांना इंट्रो करून देतात माझा की ही बघा ही माझी मैत्रीण आहे, ही मिसेस नागपूर आहे बरं का, असं त्यांचं म्हणजे सांगताना ते एकदम प्राऊड फीलने सांगतात. अशी कोणती तुमची फ्रेंड आहे का, समजा जिचं असं झालेलं आहे की तिच्या घरी कोणी पाहुणा आला किंवा पाहुणे आले, मित्र आला, मैत्रीण आली आणि तिनं सांगितलंय ए या तुला काय, तू काय बोलतो, माझी मैत्रीण तर मिसेस नागपूर आहे, तुला खोटं वाटते तर फोन लावू का आत्ताच, असं काय झालेलं आहे कधी? नाही, असं तर नाही. माझ्यासोबत खूपदा झालं आहे. अँकर परेश माझा मित्र आहे, लावून देते फोन, बाई एक काम करो ना, अमिताभ बच्चन की आवाज निकालो ना, भैया नाना पाटेकर की आवाज सुनाव ना. यासाठी होतंय की चला माझ्यासोबत अमिताभ बच्चन बोलते अशासारखं तुमचं जे फोनवर बोलतो खूप होतात आणि सगळे माझ्यासोबत. म्हणजे अरे सही में मैंने अमिताभ बच्चन से बात की, ऐसा वाला फीलिंग आता सबको. मी खूप पागली बोलतो लोकांना. आह. मी मग ते डायरेक्ट माझं सुरू होऊन जाते, और देखिए देवियों सज्जनों, मेरे साथ है हॉट सीट पर प्रवीणा धाड़े जी, और इतने खूबसूरती जो महिला है मेरे साथ यहाँ पर है और आपसे जो बातें कर रही है ये बहुत बहुत बड़े खुश नसीब की बात है कि आपसे ये डायरेक्ट इंटरेक्ट करे. और ये जो हमारा चैनल है कृषि समृद्धि टीवी, आप देखते रहिए, ऐसे सेलिब्रिटी आपको है. हाँ. वाह. आवडलंय. नाही असंच काहीतरी आपण करत असतो आणि त्यांना आवडतात. आता समजा तुम्ही खूप काय फक्त मॉडेलिंग मध्येच इंटरेस्ट आहे की आणखी कोणत्या ऍक्टिंग वगैरे मध्ये काही? मला मॉडेलिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पण आता मधला काळ असा होता की मला फिल्मसाठी सुद्धा एक ऑफर आली होती, पण या लॉकडाऊनमध्ये मी जाऊ शकली नाही. कारण इतर जसं जळगाव, खानदेश या ठिकाणी खूप जास्त कोरोनाचे पेशंट होते आणि आपण इथून बाहेर जायला सुद्धा परमिशन मिळत नव्हती. त्या काळात काही शूटिंग झाल्यात, पण मी जाऊ शकले नाही. मला बोलवलं होतं शूटिंगसाठी, पण मी नाही जाऊ शकले. तर तो एक मला थोडंसं नर्वसनेस येतो की मला मूवीची सुद्धा ऑफर आली, शॉर्ट फिल्मसाठी पण ऑफर आली, पण मी जाऊ शकले नाही. समजा आता तुम्ही हाऊसवाईफ पण आहात आणि घरचेही कामं करतात, सोबत मॉडेलिंग करिअर पण तुम्ही सांभाळत आहे. आता हळूहळू तुम्ही समोर जाणारच आहात, तर जेव्हा असं वेळ येणार की मला 15 दिवसाच्या शूटसाठी बाहेर जायचं आहे, ते कसं मॅनेज करणार? सर्वात आधी तर आपला कोरोना टाइम जाऊ देणार, तोच विचार करते. हा सोडून 15 दिवसासाठी तर मी निघू शकते, पण थोडासा प्रॉब्लेम हा झालेला आहे की मला मुलगी आणि ती म्हणजे कसं नीटची एक्झाम देत आहे. तोच प्रश्न होता. तर त्यामुळे तुम्ही नाही जाऊ शकणार बाहेर. मला असं वाटतं हा 6 महिन्याचा काळ जाऊ द्यावा आणि आपलं करिअर सुरुवात करावं. चला हा कोरोना गेला, समजा तुम्हाला एक चित्रपट, आमच्या कृषी समृद्धी टीव्हीची एक ऍड फिल्म दिली, त्याच्या 15 दिवसासाठी तुम्हाला शूटवर जायचं आहे, तुम्ही कराल? कदाचित नाही. का बरं? मुलीकडे लक्ष द्यावं लागेल. सध्या आता करिअर मला मुलीचं बघावं लागेल. मला तरी 6 महिने तरी मी नाही करू शकणार. मी सांगते आता सगळ्यांना. एक्झाम नंतर? हा नक्की, एक्झाम नंतर नक्की मी नक्की करेल. म्हणजे सोबतच तुमचं, माझं म्हणणं, प्रश्न विचारायचा उद्देश म्हणजे हा होता की तुमचं लक्ष फक्त तुमच्याचकडे आहे का परिवाराकडे पण आहे? तर यांनी उत्तर दोनदा नाही म्हणून म्हणजे आपल्या स्वतःच्या करिअरसाठी पण त्यांनी नाही म्हटलं आणि मुलीच्या करिअरवर लक्ष दिलं. नाही वाजवा ना बे, हा असं टाळे वाजवत राहतं, चांगलं वाटते. तर छान सुंदर असं आहेच. आणखी पण मी काय म्हटलं, आपल्याकडे हा ताज आहे, याचा पूर्णपणे वापर करूया आपण. मी देतोय. ओह माय गॉड. तर
आत्ता वाटते मला की मी मिसेस नागपूर समोर आहे मगापासूनच आहे, पण आता तुम्हाला कसं वाटते? वाटत आहे ना? मला आता म्हणजे ते कसं असते माहिती आहे का मॅम, कोणत्या कोणत्या अशा वस्तू असतात ज्याच्या मुळे लोक जे आहे ना अधुरे असतात, अपूर्ण असतात. अच्छा, आता तुम्ही पूर्णपणे मिसेस नागपूर बनल्या ऑलरेडी आहे. बनलं नाही सर, ऑलरेडी आहे. चला आणि मिसेस त्याचं एक आणखी एक महत्वाचं सांगायचं तर 2020ला अजूनही मिसेस नागपूर झालेली नाही आहे. तर मला तो एकदम मस्त फिलिंग येतं की 2020 मध्ये अजूनही मिसेस नागपूर म्हणजे मी 2019ला पण मज्जा करू शकणार. कंटिन्यूस आहे ना. आता 19 अजून 20 मध्ये शो झालेला नाहीये आणि 21 होणार, त्याच्यात हेच जिंकणार. असं नाही सर, असं काही नाही. होतं. आपण शो घेऊया, म्हणजे शो मध्ये आपण जाऊ. आणि मला तरी असं वाटते की मी पण एक शो करावा. शो तर एक झालेलाच आहे, पण दुसरा सुद्धा आपण शो करावा. आणि ह्यासारखे टायटल्स जे आहे मुलींना कसं समोर नेणं, महिलांना समोर नेणं, जे घरी बसतात आणि म्हणतात मी काहीच नाही करू शकले, फक्त घर आणि परिवारालाच सोबत नेत गेली, पण मला सुद्धा स्वतःसाठी जगायचं आहे. तर असं ज्या महिलांना वाटतं त्यांना खरंच मला पुढे न्यायची खूप इच्छा आहे. नाही, गरज पण आहे आणि मुली जात पण आहे. महिलांचं सपोर्ट थोडा सर, महिलांचं काय असतं की जर 40 वर्षानंतर 40 नंतर काय ठेवलं आपल्या लाईफमध्ये, काहीच नाही झालं, मुलं मोठी झाली, हा सगळा त्यांना प्रश्न असतो की आता मला बनून काहीच फायदा नाही, काय करणार आहे मी, झालं माझं लाईफ गेलं, असा विचार करतात लेडीज जास्त करून. पण मला असं वाटतं त्यांनी खरंच बाहेर निघायला पाहिजे आणि स्वतःचं सुद्धा एक व्यक्तिमत्व बनवायला पाहिजे. नाही, गरज आहे. हाऊसवाईफ तर नक्की असतो, तारीफ तर सगळेच करतात आपल्या पदार्थाची, बनवलेल्या पदार्थाची, काय करतात काय नाही, माझं घर किती सुंदर ठेवतात, ह्या सगळ्याची सगळे तारीफ करतात. पण एक स्वतःचं व्यक्तिमत्व सुद्धा जर त्यांनी बनवलं ना तर खरंच सोने पे सुहागा म्हणतात ना, तसं नक्की. हे खूप सुंदर. पण मला असं विचारायचं मॅडम तुम्हाला की तुम्ही मिसेस नागपूर आहातच आणि सोबतच तुम्ही ते दुसरा एक टॅग तुम्हाला मिळालेला, पण हे खूप सारे असे सर्टिफिकेट आणि मोमेंटो दिसत आहे, याबद्दल काय 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 आणखी समोर काय काय टॅग आहे? हां, खरं सांगायचं तर एक मिसेस नागपूर, एक मिस सुपर मॉडेल आयकॉनचं आणि एक PWDचं सुद्धा एक शो प्रोग्राम झाला होता प्रदर्शनीचं. त्यामध्ये सुद्धा मी जज म्हणून एक सेलिब्रिटी म्हणून गेली होती. आणखी त्यानंतर काही आपले गणपतीचे सुद्धा प्रोग्राम झाले, त्यामध्ये सुद्धा जज म्हणून गेलेले आहे. माझे बरेचसे असे प्रोग्राम झाले की मी ज्युरी म्हणूनच गेलेली आहे प्रोग्राममध्ये. तर त्याचे हे सगळे सर्टिफिकेट्स तुम्हाला, जे सर्टिफिकेट सन्मानपत्र तुम्हाला सगळे दिसते आहेत. नाही, खूप सारे आणखी भरपूर सारे अंदर आणखी आहेत, आम्ही बघितले. आणि खूप सुंदर असं आतापर्यंत तुम्ही कार्य केलेलं आहे आणि तुम्हाला पुढे पण असं. तर एक काम करू, आपण सध्यासाठी एक छोटंसं ब्रेक घेऊ आणि नंतर ब्रेक नंतर पुन्हा आम्ही तुम्हाला भेटून मॅडमच्या लाईफस्टाईल बद्दल आपण बोलू. तर एक ब्रेक घे ना. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला TADA नाही, वेतन नाही, सवलती नाही, कामाचे तास ठरलेले नाही, त्याच्या जीवाची हमी नाही. शेतीसाठी मुबलक पाणी नाही, पुरेशी वीज नाही, कामातून रजा नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग, योजनांचा बट्ट्याबोळ, सवलतींचा बोजवारा, तरीही तो खपतो उन्हात, पावसात, थंडीत आणि चक्रीवादळात. अशाच काही वादळी कथा, उपेक्षित आणि अपेक्षित. माझं गाव, माझा शेतकरी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ. पहा फक्त कृषी समृद्धी न्यूज. कधी संपणार कोरोना, कधी संपणार ही मरघड, शिक्षणाचं काय होणार, हा चित्रपट असा कसा, काय आहेत तुमची स्वप्न, जीवनात काय करायचे, घरी एकटे असल्यावर काय करता, कल्पना करता का, फेवरेट सीन कोणता, कधी कुणाला प्रपोज केलाय का, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, अरे शाळेतलं पहिलं प्रेम आठवते का. असेच काय आणि बरेच काय बोलूया. मजेदार खुशखुशीत प्रश्नाची रंगतदार मेजवानी घेऊन येतोय मी अँकर परेश तुमच्या भेटीला. येतोय घेऊन नवा कोरा शो ज्याचं नाव आहे चला काही बोलूया, फक्त कृषी समृद्धी TV.
हॅलो मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला काही बोलूया मध्ये. जसं तुम्हाला माहितीच आहे, आज आपण बोलत आहोत फक्त प्रवीणा मॅडमबद्दल. तर मी ब्रेकवर जायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता जे पुढे बोलू तर लाईफस्टाईलवर बोलू, आणि त्याच्याच करता आम्ही बाहेर पडून आलेलो आहेत. तर तुम्हाला पहिलाच प्रश्न माझा असा की सगळ्यांचं जीवन जिण्याची शैली वेगळीच असते, जीवन पद्धती वेगळी असते. तुमची कशी आहे? जीवन शैली जर सांगायची तर सकाळी उठणे. आता तुम्ही विचाराल की सकाळी किती वाजता उठता मॅडम तुम्ही? तर सकाळी मी खूप लवकर तर अजिबात उठत नाही, 6:30ला उठते. खूप लवकर उठत नाही, 6:30ला उठते म्हणजे काय झालं आता? असं नाही सर, सगळे 5 वाजता उठतात, एक्सरसाइज वगैरे वगैरे करतात. मी खूप काही नाही, 6:30ला उठल्यानंतर योगा करते आहे. पण मला एक खरं सांगायचं तर मला सायकलिंग करायला खूप आवडतं. सगळे म्हणतात की मॅडम 40व्या वर्षी सायकलिंग करता? मी म्हटलं हो, मी सायकलिंगसुद्धा करते, मला सायकलिंग करायलासुद्धा खूप आवडतं. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर टेनिसला जाते आहे मी. माझा आवडता छंद जर तुम्ही विचाराल तर मी लॉंग टेनिससुद्धा खेळते आहे. मी एक प्लेयर म्हणूनसुद्धा टेनिस खेळते आहे. काही टेनिसच्या मॅचसुद्धा मी केलेल्या आहेत. आणखी आता तर लॉकडाऊनमुळे माझं सगळं शेड्यूलच बंद झालेलं आहे. फक्त घरच्या घरी व्यायाम करते बस, बाकी काही नाही. आणि सायकलिंग हीच माझी सकाळची सुरुवात. वा वा, खूप सुंदर. व्यायाम करतात, नाही तर आमच्यासारखं डायरेक्ट खाण्यावरच फोकस आहे, व्यायाम म्हणजे शरीरावर नाही. तर फिटनेस महत्त्वाचा आहे का तुमच्या जीवनात? नक्की. मी तुम्हाला सांगितलंच ना की मला टेनिस आणि स्विमिंग फार आवडतं. आणि जर तुम्ही मला हा प्रश्न विचारा मॅडम, तुम्ही जर तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे हे सांगाल, तर मला ते टॅलेंटसुद्धा मला सांगता येणार नाही. कारण टॅलेंट जर मला प्रूफ करून दाखवलं असं म्हटलं तर मी टेनिस तर खेळून तुम्हाला असं दाखवणार नाही, आणि स्विमिंगसुद्धा मी असं करून दाखवणार नाही. तर त्यामुळं माझं जे आहे की तुम्ही फिटनेससाठी काय करतायत, तर मी फक्त एवढं सांगेल, मी टेनिस आणि स्विमिंग करते, बाकी काही नाही. आणि घरी योगा करते, बस एवढंच. तर टेनिसचा छंद कधीपासून आहे तुम्हाला? टेनिसचा छंद मला होता नाही, पण काय झालं की मुलीला शिकवता शिकवता कसं तिथे बसणं, म्हणजे मला बसावं लागत होतं 1 तास तरी की मुलीसोबत, की तिचं टेनिस संपलं की मी तिला घरून यायचं, घेऊन जायचं असं. पण जेव्हा मी तिथे बसली असताना तिचं ते टेनिस बघताना अरे मी सुद्धा खेळू शकते असं मला वाटायचं. मी सरांना रिक्वेस्ट केली, सर मी खेळू शकते का? सर म्हणाले हो नक्कीच तुम्ही खेळू शकता. तर लगेच मी जसं मला सरांनी सांगितलं की तुम्ही खेळू शकता, तर मग मी तेव्हापासून टेनिस खेळायला सुरुवात केली. असं छंद म्हणून नव्हता, पण नंतर मला तो छंदासारखा वाटायला लागला. आवड झाली त्या गोष्टीची. तर आहेत. आणि सायकलही चालवतात मॅडम? नक्की. तर जेव्हा लोक तुम्हाला बघतात आणि ज्यांना माहिती, म्हणजे खूप जणांना माहिती नसेल की तुम्ही 40 वर्षाचं आहेत, पण ज्यांना माहीत आहे तर ते काय म्हणतात मग तुम्हाला? काय म्हणत नाही? म्हणत नाही असं नाही, की त्यांना खरं सांगायचं तर माझा फिटनेस फार आवडतो, त्यामुळे ते मला कदाचित काही म्हणत नाही. वा वा वा, खूप सुंदर. नाही, खूप जण असतात ना, अरे असं नको करत जा बाबा, तुला जीवाला त्रास होऊन जाईल, पायाला त्रास होईल, हाताला. असं काहीच नाही. असं आजपर्यंत मला कोणी म्हटलं नाही. आणि उलट माझ्याकडून टिप्स घेतात की मॅडम तुम्ही फिटनेससाठी जे करता ते आम्हाला सांगा. बरोबर आहे ना. नाही तर आमच्या घरी माहिती आहे कसे, आपल्या आईला बघितलं ना एकदम सुमो पैलवानच आहेत, ह्या एकदम ब्रुसली सारख्या आहेत. तर मॅम आणखी कसे की समोर आणखी खूप काय असतात बाहेरचं, शॉपिंग म्हणा, तुम्हाला शॉपिंग करणं आवडतं का? हो, लेडीज म्हटलं तर शॉपिंग तर हा त्यांचा आवडताच विषय आहे. आणि शॉपिंग करायला जाताना मी एकटी जात नाही कधी, माझ्या मुलीला घेऊन जातं. कारण मला तर माझ्या स्वतःची चॉईस आहे, पण तिला मम्माला काही छान दिसेल ती पहिले सांगत असते, त्यामुळे मी तिच्या आवडीचे नक्कीच कपडे घेत असते. तर ह्या जो ड्रेस तुम्ही घातलेला आहे ते पण तिचंच आवडीचं? हो हो. वा वा, म्हणजे किती मुलगी बघा. मला आमच्या घरी असं होत होतं की दिवाळी आली की कपडे घ्यायचे तुमची वर्षातून एकदा, आणि आईला आवडायचे. आई खूप आवडीने आम्हाला म्हणायची की परेश तू यासाठी कपडे घ्यायचे, दिवाळी आलेली आहे, चला दुकानात चला. तर आमचे कपडे त्यावेळेस होत होते 1000-1500चं. मुलीची चॉईस मम्मीला घालावी लागते की मम्मा तुला हे जास्त छान दिसेल म्हणून. तेच सांगायचं, म्हणजे आमच्या घरी असं होत होतं. आणि त्या वरतून असं होतं की आईची चॉईस आम्हाला आवडली तर
वडिलांचा राहत होता एक धाक की त्यांना ते आवडते का, त्यांना ते नव्हतं आवडत. चॉईस वगैरे त्यांचं काही नव्हतं, पैशाचं घेणं देणं होतं. त्यांच्या बजेटमध्ये असलं तर ते कपडे आम्हाला मिळायचे, नाही तर मग आमचं तेच आपलंच जे भेटलं भाऊ घालून घ्या आणि बस आमची दिवाळी. तुम्हीच बघा, आता तुम्ही मला प्रश्न हा विचारला आहे की खरंच तुम्हाला तुमच्या मुलीची चॉईस आवडतं का वगैरे, तर नक्की आजकाल त्यांचं कसं बघण्याचा दृष्टिकोन हे कसं छान दिसतंय, शॉर्ट लॉंग हा विषयच नसतो मुलांचा मला माहिती नाही, कारण मला एक मुलगीच असल्यामुळे मी मुलीचं सांगू शकते. जर कदाचित मला मुलगा राहिला असता तर त्यांनी म्हटलं असतं मम्मा हे शॉर्ट कपडे नको घालू, तू माझ्या मम्मासारखी दिस. पण माझी मुलगी कधीच हे म्हणत नाही की तू माझ्या मम्मासारखी दिसायला हवी म्हणून. ती म्हणते नेहमी तू अपडेट राहा आणि ऑलवेज सुंदर दिसायला हवी. आता कसं असते, एक 40 वर्षाची महिला म्हटलं की लोकांच्या याच्यात ती त्या जनरेशन. सर तुम्ही माझ्या वयाचं इतकं 40 नाही मी जे तुम्हाला नाही म्हटलं, हे तो आहे बाबा, मी तुम्हाला जे पाहून राहिले आमचे जे दर्शक आहे त्याच्यात जे बसून हाती झालेले आहे त्यांना सांगायचं आहे की बघा, शिका, समजा, असे बना, काय बसता तुम्ही, ते महत्वाचं. म्हणजे तसं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की एक जनरेशनच डायरेक्ट गॅप पडते त्याच्यात. तर तुम्ही स्वतःला कोणत्या जनरेशनचा समजता? जी सुरू आहे, जसं मुलींची जी जनरेशन सुरू आहे त्याच ह्याच्यामध्ये मी मिक्स व्हायचा प्रयत्न करत असते. मिक्स व्हायचा प्रयत्न? आज मुलींचा जो असतो ट्रेंड असतो त्या हिशोबाने मी राहण्याचा प्रयत्न करीत असते. समजा तुमचे काय म्हणजे मित्रमंडळी असतात तर तुमच्यामध्ये पण ते होतात का, यो ब्रो व्हॉट्सअप हो करतात का? नक्की. ये कैसी है, हाय हॅलो, ये सब तो चलता ही रहता है सर. तुमचाही सर्कल? आमच्याही सर्कलमध्येच. तर तुमच्या मैत्रिणी पण त्या मॉडेल वगैरेच असतील? नाही सर, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, खरं सांगायचं तर जवळच्या मला 2 मैत्रिणी आहेत. बाकी सगळ्याच माझ्या मैत्रिणी असं नाही, पण जवळच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या नेहमी बिझी असतात. जसं एक टीचर आहे आणि एक बँकेमध्ये मॅनेजर आहे, तर त्यांचं इतका बिझी शेड्यूल असतात की तुझ्यासारखं आम्हाला राहताच येत नाही असं त्या सांगतात. त्यांना खूप वाईट वाटतं की अरे यार प्रवीणा, तू कितनी मस्त कपडे पहनती, कितना बिंदास रहती आहे, असं त्यांचं असतं. पण ते म्हणतात की आम्ही आमच्या लाईफमध्ये फक्त एकच काम करत आलं, एकतर टीचरशिप, जी टीचर आहे ती टीचरशिपमध्ये गुंतलेली आहे आणि जी बँकेत नोकरी करते आहे तीसुद्धा म्हणते आमचं 10 ते 6 जे वेळ असतात ती आमचं बिझी याच्यातच जातं. त्यामुळे तुझ्यासारखं राहणं हे तुला जमतं, आम्हाला तर ते जमूच शकत नाही. ही एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न घरचेही असतात ना, तुम्हाला एवढं सपोर्ट आहे घरचं, फॅमिलीचं एवढं सपोर्ट आहे. मला एक प्रश्न म्हणजे माझ्या मनात आलेला आहे, मॅडम तुमचा नवरा नवसाचा आहे का? नाही सर, असं वगैरे काही नाही. नवरा माझा नवसाचा असं नाहीच. कारण असं एकदम अचानक घडत नसते सगळ्यांच्या जीवनात, आणि तुमच्या जीवनात खूप काही चांगलं झालेलं आहे म्हणून विचारला. नाही असं काही नाही. नवरा माझा नवसाचा नाही. आणि ठीक आहे, म्हणायलाही काही हरकत नाही, कारण ते इतके सपोर्ट करतात मला. कुठलाही प्रोग्राम असला तरी जायला कधीच मला मनाई केली नाही. आणि इवन मला हर वेळेस त्यांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे. त्यामुळं नवरा तर मला असं नसो, पण नवसाचा तर नक्कीच. फिलिंग तेच आहे, फिलिंग तेच किंवा नवस करूनही जसं नवरा भेटत नाही मला मिळालेला आहे. पण प्रश्न विचारूनच घेऊन आपण कुठे भेटलो होते सर? तसं सांगायचं तर आमचं अरेंज मॅरेजच आहे. सर कुठे भेटले नाही. आईवडिलांनी जे ठरवलं आहे तेच झालं आहे. आईवडिलांची पसंती ही माझी पसंती होती. असं आम्ही भेटलो नाही कुठे. इवन आमचं प्रेम वगैरे काही नाही, अरेंज मॅरेज झालेलं आहे. वा वा वा, आई हे व्हिडिओ पाहिजो ग. अरेंज मॅरेजमध्ये चांगले असतात लोक, थोडं शोधून घ्या, चांगल्या प्रकारे आरामानं करा, घाई नाही काही. माझाही चांगला विचार करून राहिले काही दाखवतात. तर असं आहे, खूप सुंदर तुमचं लाईफस्टाईल आहे. आणखी समोर पण तुम्ही खूप काही करणारच आहात. नक्की. चित्रपटात वगैरे काही इंटरेस्ट? हो आहे ना. हिरो कोण आवडतो तुम्हाला? खरं सांगायचं तर मला ना रणबीर कपूर फार आवडतो. रणबीर कपूर. मी टेंशन मध्ये. पुराना कैसे हो गया करके हीरो रणबीर कपूर आणि पुराना हीरोइन को कैसे पसंद आ गया, ऐसे वाली स्टाईल. आता नाही, मला असं वाटलं तुम्ही जनरेशन बोलले होते ना की मी ह्याच्यामध्ये आहे कपूर आणि रणबीर कपूर मध्ये मी कन्फ्यूज होती. जे मी आता कन्फ्युजन तुमचं सुद्धा दूर केलेलं आहे. हा, नाही तर मी होतो त्या नाही सर, ती शम्मी कपूरची स्टाईल होती सर. नाही पण होते भाऊच ना.
ओके. जसं तुमचं कन्फ्युजन झालेलं आहे की रणधीर आणि रणवीर, रणबीर मध्ये हा राईट बरोबर. तर रणबीर कपूर सोबत तुम्हाला कोणतं सीन करायला आवडेल? रोमॅन्टिक सीन. वा वा वा, म्हणजे कसं असायला पाहिजे तो सीन? नक्की एखाद्याचं जसं प्रेमात पडतो तशासारखं. हाय हाय हाय, काय म्हणजे तरी इमॅजिन केलं असेल ना कधी काही? इमॅजिन केला असेल नाही सांगू शकणार आहोत. सांगा ना आम्हाला माहित पडेल बा काय. माझं इमॅजिन आणि ते माझं स्वप्न, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगणार तर नाहीच. हिरोईन कोणती आवडते? करीना कपूर. का बरं? उसकी स्टाइल मुझे अच्छी आती है, मैं उसको फॉलो करती हूँ, उसके स्टाइल से रहने की कोशिश करती हूँ, तो मुझे करीना कपूर बहुत अच्छी यानी कि बहुत पसंद है. नाही पण त्या जबरदस्त, आता तर नवाब झाल्या, मिसेस नवाब झालेल्या. विशेष नवाब झालेला आहे. तरीही पण सर खरं सांगायचं तर मला त्यांचं राहण्याची स्टाईल म्हणजे त्यांना फॉलो करायला खूप आवडतं. तुमच्या जीवनात इन्स्पिरेशन म्हणून कोण आहे? इन्स्पिरेशन म्हणून तर खरं सांगायचं तर मला पुढे नेण्यासाठी माझे जे सासरे होते त्यांनीच मला पुढे जाण्यासाठी या सगळ्या गोष्टी मला त्यांनीच शिकवल्या. जसं लग्न झाल्यानंतर मी 12वीच होती, त्यांनी मला स्वतः कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिली आणि स्वतः मला फर्स्ट डेला त्यांनी सोडून दिलं. आणि मला खूप सारे व्यवहार, मला बँकेचे वगैरे सगळे काही असे पुष्कळसे व्यवहार मला समजत नव्हते. कारण माझं जेव्हा लग्न झालं, इवन 20 वर्षाची असताना माझं लग्न झालं, तर त्यामुळं मला असं वाटलं की त्यांनी मला कधीही कुठेही कमीपणा पडू दिला नाही. इवन खरं सांगायचं तर मी एक साध्या कुटुंबातून आलेली मुलगी होती. त्यांनी मला जसं कार ड्रायव्हिंग शिकवलं आहे. म्हणजे त्यांनी हा त्यांचा विचार होता की माझ्या सुनेला मी सगळं काही शिकवेल, जे तिला त्या घरून ती शिकून आलेली नाही ते मी सगळं शिकवेल. हा एक त्यांचा नक्की माझ्यासाठी पॉझिटिव्ह विचार होता आणि तेच माझ्यासाठी माझे इम्प्रेशन राहिलेलेच. चला, हेच झालंय चांगलं इन्स्पिरेशन. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही हॅप्पी झालो किंवा काही असं मूड वगैरे बनला तर पार्टी वगैरे करता का तुम्ही? पार्टी सांगायची तर फक्त तिघांमध्येच करतोय. सॉरी, तुम्हालाही नेक्स्ट टाइम नक्की बोलवेल. अरे मी चौथा ऍड झालेलो आहे. तिघींमध्येच करतोय आहे. आता सांगायचं तर तिघींमध्ये म्हणजे माझ्या 2 फ्रेंड्स आणि मी. आणि मग मी तिथे ऍड करायचं म्हणजे सलवार घालून यायचं असं काहीतरी आहे का? चालेल, तुम्हाला छान वाटेल कदाचित. माझ्या कंपनीमध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर तसंही येऊ शकता तुम्ही. नाही, अँकर माणूस आहे, कसंही चालतं, त्याचं टेन्शन नाही. आता कशी असतात तुमची पार्टी? काय करता तुम्ही पार्टीमध्ये? काय करता, आताच मधलीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची. चल प्रवीणा, आपण चाय सुट्टा बार में जाके आते हैं. चाय सुट्टा आणि बार हे 3 वस्तू वेगवेगळ्या आहेत का एकच? नाही सर, एकच. तर गेलो आम्ही खूप दिवसानंतर. तसं लॉकडाऊनमध्ये रेस्टॉरंट वगैरे खूप बंदच होते, पण एक जोश म्हणून आम्ही गेलो आहे चाय सुट्ट्या बारमध्ये. पण गर्दी पाहून आम्हाला गाडीतच बसावं लागलं. आणि लॉकडाऊनमध्ये गर्दी? हां, गर्दी होती तिथे. आणि आम्ही अक्षरशः तो चाय सुट्टा बारचा जो विषय होता ना, तो चहा घेऊन गाडीतच पिलो. गेला आमचा मूड गेला. मग ते त्याच्यापेक्षा आपल्या घरचीच चाय, घरचंच गार्डन, घरचं सगळं काही, चाय सुट्टा आणि 3 जण भेटलं तर बार होणारच आहे. तर मित्रांनो, जसं तुम्ही आज आमचा पूर्ण व्हिडिओ बघितलाच आहे आणि पूर्ण शोज तुम्ही बघितला. चला काही बोलूयामध्ये आज आपण जो विषय घेतला तो म्हणजे प्रवीणा दाडेजींचाच विषय घेतला की ते कशा राहतात, कशा समोर आल्या, कशा वाढल्या, कसं मॅनेज करून घेतात सगळं काही. तर तुम्हाला कसं वाटलं हे तर मला नक्की कळवाच. पण मॅडमला विचारून घेऊ. मॅडम, चला काही बोलूयामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? फारच छान. मला तर खूप मजा आली प्रोग्राममध्ये आणि तुम्हालासुद्धा नक्की मजा येईल. आणि हां परेश, तुम्हाला वेळ दिला त्याबद्दल आणि माझी स्वतःची जी मनातली इच्छा होती ती पूर्ण केली, त्यासाठी तुझं खरंच खूप खूप आभार मानते. ऑब्विसली करणारच आहे, आपले आर्टिस्ट आहे, आपल्याला करणं भाग्यच आहे बाबा. आणि आपण कशासाठी? तुमच्या मनोरंजनासाठी, यांच्या मनोरंजनासाठी, सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आणि मनोरंजन अगर समजा तुम्हाला पाहिजे तर फक्त तुम्ही पहा माझा शो चला काही बोलूया. सेलिब्रिटी येतात, लोक येतात, विषय येतात, बोलतात, खूप काही बोलतात. पाहायला विसरू नका. आणि कुठं पाहणार माहिती आहे तुम्हाला? फक्त कृषी समृद्धी TV वर.